कोणत्या देशामध्ये चहाचा हॉट डे सेलिब्रेट केला जातो? कोणत्या देशामध्ये क्वीन एलिझाबेथच्या बर्थडेच्या दिवशी नॅशनल टी डे सेलिब्रेट केला जातो? कोणत्या देशाने चहाच्या पिण्याची मोहीम सुरू केली होती? हे सर्व पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शिवाजी अंडोरे. छोट्या किंवा मोठ्या गुंतवणुकीत चहापत्ती व्यवसाय सुरू करून यशस्वी करण्यासाठी थेट आसामहून सपोर्ट. हॉट डे, तोही चहासाठी. टी काउन्सिल ऑफ USA ने USA मध्ये 12 जानेवारी 2016 पासून नॅशनल हॉट डे सेलिब्रेट करायला सुरुवात केली. चहा वर्षभर आपल्याला रिलॅक्स करतो. असे असताना आपल्याला 1 जानेवारी महिना हा त्याचा आनंद घेण्यासाठी योग्य वेळ आहे. USA मधील जवळजवळ अब्जाधीश लोकांपैकी 87% लोक चहा पितात. चहाची सामाजिक एक चर्चा व्हावी, उत्साह निर्माण करण्यासाठी सोशल मीडियामध्ये याचा प्रचार प्रसार केला गेला. चहाचे आरोग्याचे फायदे याविषयी लोकांमध्ये जनजागृती केली जाते. अनेक चहाप्रेमी हे चहा पितानाचे सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियाला शेअर करतात. तर काही लोक आपण पित असलेल्या चहाचे जे रिकामे बॉक्स असतात, बॉटल असतात, अशांसोबत फोटो काढून शेअर करतात. अशा या चहाच्या हॉट डे सारखा आपणही आपला व्यवसाय वाढवण्यासाठी काही नवीन कल्पना घेऊन आपण नक्कीच आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अशा काही कल्पनांचा वापर करू शकता. UKमध्ये नॅशनल टी डे साजरा केला जातो. 21 एप्रिल 2016 पासून हे सेलिब्रेशन चालू झालं. क्वीन एलिझाबेथ हिचा बर्थडे या दिवशी येतो, म्हणून 21 एप्रिलला हे टी सेलिब्रेशन, टी नॅशनल डे साजरा केला जातो. एक पोर्तुगीज महिला होती जिने इंग्लंडमध्ये चहाला लोकप्रियता दिली. या पोर्तुगीज महिलेचं नाव होतं कॅथरीन ऑफ ब्रॉगेन्झा. 1662मध्ये तिने राजा चार्ल्स II यासोबत लग्न केलं. तिच्या लग्नाच्या हुंड्यामध्ये खूप सारे लूज चहापत्ती आली होती. कॅथरीनने सतत चहा पिणे या गोष्टीच्या मुळे राजघराण्यातील लोकांनाही चहा पिण्यासाठी त्यांना आवड निर्माण झाली. नॅशनल टी डेचा उद्देश होता की जगाला अधिकाधिक चहा पिण्यासाठी प्रेरित ठेवणं आणि वर्षभर सतत चहा पिण्यासाठी उत्साह वाढवणं. बेडफोर्डचे डचेस अनारसनने 1840मध्ये जवळजवळ दुपारच्या जेवणाच्या मध्ये, म्हणजे 2 जेवणांच्या मध्ये दुपारची चहा याचं महत्त्व पटवून दिलं. सध्या इंग्लंडमध्ये दररोज 10 करोडपेक्षा जास्त कप चहा पिला जातो. खरंच दैनंदिन जीवनामध्ये आपण सुद्धा चांगल्या चहाचा आस्वाद घेतला पाहिजे. अशा छोट्या व्हिडिओमधून आपलं नक्कीच व्यावसायिक ज्ञान वाढणार आहे. मात्र आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपण लवकरच होणाऱ्या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हा. अनेक देशांच्या अनेक मोहिमा आपण पाहिल्या असतील, पण असा एक देश आहे ज्या देशाने चहा पिण्याची मोहीम सुरू केली. USA मध्ये टी काउन्सिल ऑफ USA चहा पिण्याची मोहीम त्यांनी 2003मध्ये सुरू केली. ही मोहीम होती चहाच्या पिण्याच्या फायद्यांसंदर्भात. या मोहिमेमध्ये त्यांनी सांगितले की पाण्यानंतर सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय हे चहा आहे. USA हा जागतिक विचार केला तर चहा पिण्याच्या किंवा चहा इम्पोर्ट करण्याच्या बाबतीत 3रा नंबर लागतो. या मोहिमेमध्ये तरुण आणि वृद्ध लोकांना चहाप्रेमी बनवण्यासाठी पॉझिटिव्हली माहितीपूर्वक असे मेसेजेस, व्हिडिओज पब्लिश केले गेले. चहा व्यवसायाला सपोर्ट देऊन व्यवसाय वाढीसाठी प्रेरणा देणे हे या मोहिमेचे उद्देश होते. चहा हा आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे याची माहिती दिली गेली आणि त्याचसोबत हे चहा हे आपली आवड बनू शकतो, ही वैयक्तिक आवड आपली असू शकते असंही सांगितलं गेलं. द टी हाऊस टाइम्सची प्रकाशक आणि USAच्या स्पेशालिटी टी इन्स्टिट्यूटच्या टी असोसिएशनची सल्लागार ही मिस गेस्टेलू यांनी चहा पिण्याची जी मोहीम आहे ही याची संकल्पना मांडली. USAमध्ये जास्तीत जास्त चहाचा वापर व्हावा आणि त्याचा व्यवसाय वाढवावा या उद्देशाने ही मोहीम राबवली गेली. ज्या देशामध्ये चहा पिकत नाही त्या देशामध्ये USA देशाने मोहीम राबवून चहाची जनजागृती केली तर नक्कीच आपण सुद्धा आपल्या व्यवसायाची जनजागृती करण्यासाठी आपण कुठली तरी चांगली कल्पना घेऊन नक्कीच त्याची अंमलबजावणी करणार आहात. चहापत्ती व्यवसायाविषयक अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण पसीच्या ॲप इन्स्टॉल करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओला कमेंट करा.